लोणार नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा प्रचार वेग घेत असून शहरातील दि ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालयात झालेल्या जाहीर सभेत पक्षाच्या स्टार प्रचारक व मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मतदारांना भाजपाला संधी देण्याचे आवाहन केले। लोणार सारख्या जागतिक पर्यटन स्थळाला स्वच्छ, सुंदर व आरोग्यमय बनवायचे असेल तर भाजपा हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले। भाजपाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी सभेत केले। या सभेमुळे भाजपाच्या प्रचाराला गती मिळत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। लोणार निवडणुकीत राजकीय तापमान चांगलेच वाढले असून भाजपाकडून आमदार श्वेताताई महाले विशेष लक्ष देत आहेत। मतदारांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या परिस्थितीत शहराच्या विकासासाठी भाजपा आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला। त्यांच्या दमदार उपस्थितीमुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होत असल्याचे दिसून आले। सभेत बोलताना पंकजाताई मुंडे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने राबवलेल्या विद्यार्थी, महिला, तरुण व वृद्धांसाठीच्या लोकाभिमुख योजनांची माहिती दिली। शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर नगरपालिकेतही भाजपाची सत्ता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान भ्रष्ट नेतृत्वामुळे लोणार बकाल झाल्याची टीका आमदार श्वेताताई महाले यांनी केली। पाणी टंचाई, कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेले नाले, गल्लीबोळातील अस्वच्छता या समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले। अशा परिस्थितीत शहराला स्वच्छ आणि आरोग्यमय करण्यासाठी भाजपाला संधी द्यावी असे त्यांनी आवाहन केले। जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत असलेल्या लोककल्याणकारी निर्णयांचा उल्लेख करून त्यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले। या सभेस भाजपाचे जिल्हा पदाधिकारी, माजी आमदार, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।